नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपण जेव्हा जेव्हा एकटं बसतो तेव्हा किंवा आपण दुसरं कुठलंही काम करत असलो तरी आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार असतात आणि आपण आपल्या विचारांची सतत बोलत असतो। आपण सतत त्या विचारांची संधान साधत असतो। आपण टीव्ही बघत असतो बघा, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वेळा आपण टीव्ही बघत असतो पण तरीसुद्धा आपलं लक्ष टीव्हीकडे नसतं। आपलं लक्ष असतं आपल्या मनातल्या विचारांकडे आणि आपण विचार करत असतो। खूपदा स्वयंपाकात आपलं लक्ष आहे असं वाटत असतं सगळ्यांना, पण तसं नसतं। आपण स्वयंपाक करत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये खूप विचार चालू असतात आणि मनाशी आपली खूप बडबड चालू असते। आणि म्हणून बघा, विचारत असलं की माणसाचा पटकन हात भासतो, कुठंतरी भाजी करपून जाते किंवा असं काही काही प्रकार होतात। तर मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जो विचार चालू असतो त्याच्यामुळे होतो। तर ही मनातली जी बडबड आहे, तर ही बडबड आपण कशी थांबवायची, ह्याला काही उपाय आहे का? त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगते तुम्हाला। एकदा का राजाच्या दरबारामध्ये एक पेंटर बसलेला असतो। तो उठून राजाला म्हणतो की हे राजा, मला एक सुंदर पेंटिंग तुझ्या राज्यातल्या एका भिंतीवर करायचं आहे, तू कुठलीही भिंत मला पेंटिंग करण्यासाठी दे। राजा म्हणाला ठीक आहे, देतो। आणि राजाने त्याला सांगितलं, मी दिली तुला भिंत। त्याबरोबर त्याच्याच मागे एक बसलेला दुसरा आणखीन एक माणूस असतो, तो उठतो। तो म्हणतो की हे राजा, तू जशी त्याला भिंत दिली आहेस तशीच त्याच्या अगदी समोरची भिंत मला दे, म्हणजे हा जे पेंटिंग करेल ते पेंटिंग तसंच्या तसंच अगदी समोरच्या भिंतीवरती तुला मी काढून दाखवेन। राजा म्हणतो की नाही, त्याचं बघून तू का काढशील? तो म्हणतो की नाही, मी त्याचं पेंटिंग बघणार नाही, पण त्याचं जे काही पेंटिंग असेल ते पेंटिंग मी न बघता तुला त्या भिंतीवर तसंच्या तसं रेखाटून दाखवतो। राजाला थोडंसं आश्चर्य वाटतं। राजा म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही। दोघांनाही समोरच्या भिंती अशी एकमेकांच्या समोरची भिंत दिली जाते। आणि तो पेंटर काय म्हणतो की हे राजा, तू या दोन्ही भिंतींच्या मध्ये एक पडदा टाक, म्हणजे मला त्याचं पेंटिंग दिसणारही नाही आणि तुझी खात्री पटेल की मी त्याचं पेंटिंग बघून काढलेलं नाही आहे। राजा म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही। तो पडदा टाकतो। काही दिवसांनी या पहिल्या पेंटरचं पेंटिंग पूर्ण होतं, ते राजा बघायला जातो। राजा ते पेंटिंग बघतो आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं की ह्याने इतकं सुंदर पेंटिंग काढलेलं आहे, पण आता हेच पेंटिंग दुसऱ्या माणसाने भिंतीवर कसं काय काढलं हे त्याला बघण्याची उत्सुकता असते। तो त्या माणसाला म्हणतो की मला आता तुझं पेंटिंग बघायचं। तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, पडदा काढून टाक। पडदा काढल्याबरोबर राजा बघतो तर सेम टू सेम अगदी तशाच्या तशाच रेघा, तशाच्या तशाच सगळ्या शेड्स, हे सगळं राजाला त्या पेंटिंगमध्ये दिसतं। मग राजा त्या माणसाला विचारतो की तू हे कसं काय साध्य केलंस? तर तो म्हणतो की काही नाही, मी काय केलं, मी फक्त ती भिंत पाणी आणि फडकं यांच्या साहाय्याने इतकी स्वच्छ केली आणि इतकी चकाचक केली की त्या भिंतीवर ह्याचं प्रतिबिंब उमटलं। मंडळी, अगदी अशीच गोष्ट आपल्या बाबतीत असते। आपलं म्हणजे ही एक कला, हार्ट ऑफ द माइंड आपण जे म्हणतो, की आपलं मन जसं असतं तसंच आपल्याला सगळं दिसतं। म्हणून आपलं हार्ट जर आपण क्लीन ठेवलं, स्वच्छ ठेवलं, तर आपल्याला समोरच्या सगळ्या गोष्टी तशाच दिसतात। पण आपल्या मनात जर किलमिश असतील किंवा विचार वेगळे असतील, वाईट असतील, तर आपल्याला समोरचंही तसंच दिसणार। म्हणून आपण जे काही विचार करतो, जे काही निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात, जी बडबड आपल्या मनात निगेटिव्ह विचारांची जास्त चालू असते। तुम्ही बघा, माणूस जेव्हा पॉझिटिव्ह विचारांमध्ये असतो तेव्हा तो खूप आनंदी असतो, आणि जेव्हा तो निगेटिव्ह विचारांमध्ये असतो तेव्हा त्याचे जे मनातले विचार असतात त्याच्यामुळे त्याचं लक्ष कामात लागत नाही। असं अनेकदा सगळ्यांचं होतं, कोणा एकाचं नाही, सर्वांचं होतं। तर हे सतत असतं। खूपदा असे लोकांना लोक असे प्रश्न विचारतात की माझा कॉन्फिडन्स खूप लो झाला आहे, किंवा मला माझ्यामध्ये टॅलेंट आहे असं वाटतच नाही, किंवा माझ्यामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे असं मला वाटत नाही, किंवा मी कधीच पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही, असं खूप जण प्रश्न विचारत असतात। तर त्याचं उत्तर काय आहे, तर तुमचं हार्ट, तुमचं माइंड, तुम्ही त्याला इतकं स्वच्छ ठेवा, इतकं क्लीन ठेवा की तुमच्या मनाच्या विचारांचं प्रतिबिंब त्याच्यात दिसायला हवं, इतकं ते स्वच्छ हवं। खूपदा आपल्याला काय होतं, आपण असं सांगतो
पण प्रत्येक वेळेला ते अनुभवलं जातं किंवा अनुभवायला येतं असं मुळीच होत नाही. पण म्हणून ते करायचंच नाही किंवा तो प्रयत्नच करायचा नाही असं नाही. मी असं म्हणत नाही आहे की 100% लोक ह्याच्यातनं लगेच पॉझिटिव्ह विचार करायला लागतील, असं होत नाही. आणि एखाद वेळेला आपण म्हणलं म्हणून 100% तशी गोष्ट घडते असं नाही. पण प्रयत्नांती परमेश्वर असं उगाच म्हटलेलं नाही आहे. प्रयत्न केला की परमेश्वर भेटतो, तसंच हे आहे. तुम्ही प्रयत्न तर करा, एक दिवस प्रयत्न करा, दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा, तिसऱ्या दिवशी प्रयत्न करा. 21 दिवस कुठलीही गोष्ट जर सातत्याने केली तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो असं म्हणतात आणि तसं असतंही. हा 21 दिवसाचा प्रयोग मी सुद्धा यापूर्वी केलेला आहे आणि मला नेहमी असं वाटतं की त्याच्यामुळे खूप बदल होतो हे मलासुद्धा जाणवलेलं आहे. आणि मी हे अनेकांना सांगत असते की 21 दिवस हा प्रयोग करा, तुम्ही तुमच्यात बदल तुम्हाला जाणवणार, नक्की जाणवणार. जसं लहान मूल रडत असतं तर आई त्याला लगेच घेते, कडेवर घेते, त्याला काय हवं नको ते पाहते. पण एवढं केल्यानंतरसुद्धा ते जर मूल सतत रडत राहिलं तर मग आईला तिची कामं करता येत नाहीत. त्याच्यामुळे मग आईला शेवटी कामं करण्यासाठी का होईना त्या मुलाला खाली ठेवावं लागतं आणि त्याला इग्नोर करावं लागतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. त्याच्याशिवाय ती आई काम करूच शकत नाही. मग त्या मुलाला जेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे आई लक्षच देत नाही आपल्या रडण्याकडे, हे जेव्हा ते लहान मूल समजतं तेव्हा ते आपोआप रडणं त्याचं कमी करतं, आपोआप त्याचं रडणं थांबवतं, असं सगळं करतं. तसंच ह्याचं आहे. तुम्ही जितकं मनाकडे लक्ष द्याल, मनातली प्रत्येक गोष्ट जर चांगली असेल तर उत्तम. पण मनाचे हट्ट पुरवणं, मनाचे लाड पुरवणं, मन म्हणेल तसं वागणं, म्हणजे मन मानेल तसं वागते होती असं आपण जे वाक्य बोलतो, असं मन मानेल तसं वागणे हे बंद करणं. किंवा आपल्याला मनाला वाटतं आहे म्हणून आपण लगेच करायचं असं नसतं. खूपदा काही गोष्टींचा जो एक पिरियड असतो, वेटिंग पिरियड आपण ज्याला म्हणूया, जो काळ असतो तो थांबावा लागतो, तेवढा वेळ जाऊ द्यावा लागतो. एखादी गोष्ट त्वरित मिळतेच असं होत नाही. त्याच्यामुळे तेवढा एक पिरियड आपल्याला द्यावा लागतो. म्हणून इथे 21 दिवसांचा हा पिरियड आपण रोज असं सातत्याने ठरवायचं की नाही हे आपण असं करायचं, नाही हे आपण तसं करायचं. तुम्ही विचार करून बघा, अनुभवून बघा आणि तो अनुभव घेतल्यानंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे. 21 दिवस सातत्याने ही गोष्ट केल्यानंतर तुमच्यामध्ये नक्की बदल होणार, फरक पडणार म्हणजे पडणारच. तर आपल्या निगेटिव्ह विचारांना, आपल्या मनातली बडबड जी आहे तिला थांबवण्यासाठी एकच मार्ग आहे, त्याच्याकडे इग्नोर करणे. मनात विचार येणारच. तुम्ही एखादी माशी तुमच्या भोवती घोंगावती आहे, तुम्ही तिला किती जरी हक्कली, तुम्ही हक्कली किती येणार, पण ती घोंगावती, तुम्ही लक्षच दिलं नाही तर ती तुमच्याकडे येणारच नाही, पाहणार पण नाही तुमच्याकडे. तसंच हे आहे. तुम्ही तुमच्या मनातले आलेले विचार थोपवू तर शकत नाही, ते येणार, त्यांचा ओघ चालूच राहणार. पण त्या ओघाला आपण किती वाहू द्यायचं, त्याला खतपणे आपण किती घालायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे आपण जर त्याला इग्नोर केलं, त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं तर मला वाटतं नक्कीच हे विचार थांबतील. मनातले विचार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर सकाळी उठल्या पहिल्यांदा एक गोष्ट करायची, ते म्हणजे उठल्याबरोबर पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करायचा. किंवा एखादी गोष्ट तुमच्यासाठी अपमानास्पद घडली असेल, आदल्या दिवशी म्हणा किंवा रात्री कधीही झाली असेल, तर त्या गोष्टीवरती तुम्ही इग्नोर करून तिला सहजपणे बाजूला करायला शिका. त्याचप्रमाणे तुम्हाला जर असं वाटलं की तुमची ही जी काही सवय आहे ही तुम्हाला चांगली वाटते आहे, त्रासदायक नाही आहे, किंवा एखादं संकट आलं आहे असं वाटत असेल तर त्या संकटाचं रूपांतर संधीमध्ये करा. आलेली संधी दवडू नका. असे अनेक हे जे विचार आहेत, हे विचार जर तुम्ही स्वतःच्या मनात जोपासले आणि जे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं, तर मी प्रभावशाली आहे, माझ्यामध्ये खूप सामर्थ्य आहे, असं जर आपण म्हटलं तर आपल्या मनाशी ते जितक्या वेळा आपण रिपीट करू तितके वेळा ते आपल्या मनातनं असं रिपीट करण्यामुळे ते आपल्या मनावर असं बिंबवलं जाईल. आणि हे बिंबवणंच महत्त्वाचं आहे. आपण लहान मुलाला कसं बिंबवतो की नाही, बाहेर नलास की हातपाय धुऊ, मग देवाजवळ जा, शुभंकरोती म्हणे, असं आपण रोज बिंबवतो. हातपाय धुतल्याशिवाय बिलकुल घरात कुठे फिरायचं नाही किंवा जेवायला बसायचं नाही, हे जसं आपण लहान मुलांना शिकवतो, त्यांच्या मनावर हे बिंबवतो, तसं आपल्या मनावर हे बिंबवायचं आहे. ह्या 4 गोष्टी बिंबवायचं. काय करायचं आहे, पहिल्यांदा उठल्यानंतर सकाळी पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवायचे. कुठलाही
अपमानास्पद घटना घडली असेल, कुठलीही तुमच्या बाबतीत वाईट घटना घडली असेल, तर तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट न करता हसून द्यायला शिका आणि ते जमत नसेल तर सोडून द्यायला शिका. या 2 गोष्टीपैकी एक करायला शिका. तिसरी गोष्ट म्हणजे संकटं येणार, ती येतच राहणार आहेत, पण त्या संकटांचा सामना कसा करायचा, तर संकटांचा सामना त्याचं संधीत रूपांतर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बदला. आपण जर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर फार फरक पडतो. समोरच्या अनेकदा ही व्यक्ती जी असते ती इतकी चिडते, इतकी रागवते, अद्दा बोलते, अपशब्द बोलते, असं होतं. आपण किती वेळा पेशन्स ठेवायचा असंही होतं. त्यामुळे मग आपलं मन चिडचिड करतं. आणि मुळात काय आहे की आपल्या मनात निगेटिव्ह विचार काय येतात? निगेटिव्ह विचार यामुळे येतात की आपल्या मनात राग येतो. आपल्या मनात राग येतो, मग ती चिडचिड राहते, मग दुसऱ्या कामात लक्ष लागत नाही. दुसऱ्या कामात लक्ष नाही लागलं की मग ते डोक्यामध्ये विचार यायला लागतात. मग विचारायला सुरुवात झाली की ते निगेटिव्ह विचार आणखीन वाढतात. तर ही जी सगळी कारणं आहेत, ही कारणं जर आपण बंद केली आणि मी जे सांगितलेले 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सांगितली की पॉझिटिव्ह विचार सकाळी उठल्याबरोबर करायचं. दुसरी गोष्ट सांगितली की संकटांकडे संधी म्हणून पाहायला शिका. तिसरी गोष्ट सांगितली की जी कुठलीही वाईट गोष्ट तुमच्या बाबतीत घडली असेल त्या बाबतीमध्ये तुम्ही एकतर हसायला शिका आणि सोडून द्यायला शिका. आणि सगळ्यात चौथी महत्त्वाची मी आता जी सांगितली आहे शेवटची गोष्ट की बघण्याचा दृष्टिकोन बदला. दृष्टिकोन बदलला तर तुमचं आपोआपच लाईफ एकदम छान, आयुष्य एकदम सुखाचं आणि आनंदाचं होईल. तर मनातले हे जे विचार आहेत, बडबड आहे, ह्या 4 गोष्टींमुळे ताबडतोब कमी होतील. थांबतील असं मी म्हणत नाही आहे, कमी होतील. आणि ते कमी करण्यासाठी हे आपण उपाय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्लक्ष करा आणि पुढची वाटचाल चालू ठेवा. नमस्कार, धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. धन्यवाद.